सूत्रसंचालक सगळ्यांची तारीफ करीत होते, हे उत्साही आहे, ते उत्साही आहे, हे तंदुरुस्त आहे. मला सगळ्यांमध्ये जर कोणी उत्साही तंदुरुस्त वाटले तर ते स्वतःच वाटले त्याच्या एकतरी बोलण्यावरून. त्यामुळे नवीन साईबाबा संस्थांच्या तुमच्या किती टीम आहे? तुमच्या 22 ला नगरपालिकेची एक भारी भरली पाहिजे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व सर्व क्रीडा प्रेमी कर्मचारी यांच्या वतीने मानाचा श्री साईबाबा चषक 2025 शुक्रवार दिनांक 7 मार्च 2025 ते 9 मार्च 2025 या दरम्यान आयोजित केला असून आज साईबाबा क्रीडा मैदानावर श्री साईबाबा चषकाचं उद्घाटन संपन्न झालंय. श्री साईबाबा संस्थांच्या अध्यक्ष तथा प्रधान न्यायाधीश सौ अंजू शेंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, प्रशासकीय अधिकारी भिकन दाभाडे, साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, मुख्याधिकारी सतीश दिघे, युवा नेते छोटे बापू उर्फ दत्ता कोते, माजी विश्वस्त सचिन तांबे, माजी नगराध्यक्ष अलकाताई शेजवळ यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत श्री साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन करत नारळ फोडून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मैदानावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत नाणेफेक करून सामन्यांना सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही, तर सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या गोलंदाजीवर भावी नगराध्यक्ष छोटे बापूंची फटकेबाजी पाहावयास मिळाली. 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 24 संघांनी भाग घेतला असून साईबाबा संस्थान, शिर्डी नगर परिषद आणि शिर्डी पोलीस स्टेशनचे संघ या स्पर्धेत सहभागी आहेत. सामना सुरू होण्यापूर्वी दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पावलेल्या संस्थान कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तर उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागत असल्याचं त्यांनी सांगितलंय. आपण बघतोय मागच्या काही वर्षापासून शिर्डीमध्ये क्रिकेटची रुची वाढत चालली आहे. तसं भारतामध्ये बॉलिवूड आणि क्रिकेट हे अत्यंत रुचीचे विषय आहेत, परंतु शिर्डीमध्ये या प्रकारे क्रीडा स्पर्धा आयोजित होणं आणि त्याच्यामध्ये युवकांचा जो सहभाग आहे तो इतक्या उत्स्फूर्तपणे असणं ही खरंच उल्लेखनीय बाब आहे. यामध्ये आपले कर्मचारी देखील, युवक कर्मचारी देखील, आता युवकच म्हणावं लागेल, जसं आता उल्लेख केला की खेळणारा हा 50व्या वर्षी जरी खेळत असला तरी तो खेळतो म्हणून तो युवक आहे. त्यामुळे सर्व युवक खेळाडू यांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की शिर्डीमध्ये आपण आता हे ज्या नेहमीच्या ज्या गोष्टी आहेत, हार, फुलं, लॉकेट, भांडण, तंटे, पार्किंग, तुमचे ट्रॅफिक जाम, याच्यातून कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे आणि क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, शिर्डी फेस्टिवल या प्रकारचे उत्सव जे आहे ते खरं तर सुरू व्हायला पाहिजे. कारण नेहमी आपण तेचपणामध्ये बराच आपला वेळ वाया जातो आणि एक निगेटिव्हिटी तयार होत असते. दराडे साहेब नवीनच जॉईन झाले, साहेबांना अजून साईराम शब्द माहीत नसेल आपल्याकडचा, हळूहळू माहीत होईल. परंतु या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडून कुठंतरी चांगल्या कामासाठी सर्वांनी पुढे येणं आवश्यक आहे. आणि याची सगळ्यात महत्त्वाची किंबहुना एक पेरेंट संस्था या शहरामध्ये श्री साईबाबा संस्थान आहे आणि साईबाबा संस्थाननं याच्यामध्ये जर लीड घेतलं तर निश्चितचपणे आपण इतर नागरिकांना, इतर जे काही खेळाडू असतील, इतर जे काही कलाकार असतील, इतर जे काही भक्त असतील, त्यांना अशा प्रकारच्या क्रीडा महोत्सवामध्ये किंवा सांस्कृतिक महोत्सवामध्ये आपल्याला सहभाग करून घेता येईल. आता तुम्ही उल्लेख केला 24 टीम आहेत आणि त्याच्यामध्ये पोलिसांची घेतली का? पोलीस आहेत, नगरपालिका आहेत. आमची नगरपालिकेची नवीनची टीम सुप्रसिद्ध आहे, सगळीकडे तो नवीन आमचा खेळत असतो टीम घेऊन. त्याचं नाव नवीन आहे त्यामुळे तो काही जुना होत नाही आणि अतिशय
लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे नवीन साईबाबा संस्थांच्या तुमच्या किती टीम आहे? तुमच्या 22ला नगरपालिकेची एक भारी भरली पाहिजे. तर मुळात एक आपण जसं आता वाघ साहेबांनी उल्लेख केला की एक सांघिक भावना निर्माण झाली पाहिजे. माझ्या मते तुमच्याकडे 5000+ कर्मचारी आहेत ना. एवढ्या कर्मचाऱ्यांमध्ये मला वाटतं काही लोक, बऱ्याच लोकांना एकमेकांची नावं सुद्धा माहीत नसतील आणि कुठल्या डिपार्टमेंटला काम करतो माहीत नसेल. या निमित्तानं एक चांगले खेळाडू, एका क्षेत्राची आवड असलेले खेळाडू, एका क्षेत्राची आवड असलेले कर्मचारी एकत्र आल्यामुळं परस्पर जो एक सद्भाव आहे, एकोपा आहे, ते वाढीस लागेल आणि एकमेकांबद्दल एक आपण स्नेह म्हणतो तो निश्चितपणे वृद्धिंगत होईल आणि नेहमीच्या ज्या तांत्रिक कामाच्या ज्या व्यस्त जीवनामधून आपल्याला निश्चितचपणे एक आपल्या आवडीनिवडी जोपासता येतील. त्यामुळे साईबाबा संस्थान कर्मचारी जी आहे त्यांनी ही जी उपक्रम सुरू केलेला आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. सर्व जे खेळाडू आहेत आता सूत्रसंचालक सगळ्यांची तारीफ करीत होते, हे उत्साही आहे, ते उत्साही आहे, हे तंदुरुस्त आहे. मला सगळ्यांमध्ये जर कोणी उत्साही तंदुरुस्त वाटले तर ते स्वतःच वाटले त्याच्या एकत्रित बोलण्यावरून. क्रीडा शिक्षक आहे तेच म्हटलं की आपण सर्वांना इतका चांगला उत्साह आहे आणि आपल्या सर्वांच्या या पुढच्या 3 दिवसामध्ये या क्रिकेटच्या स्पर्धा ज्या आहेत आपण अतिशय चांगल्या प्रकारे खेळाल या आम्ही नगरपालिकेच्या वतीनं आपल्यास खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जसं आता उल्लेख केला की ऊन खूप आहे त्यामुळे जास्त काही बोलणार नाही आणि आपण लवकरात लवकर क्रीडा स्पर्धेला सुरुवात करावी. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. थांबतो की ही स्पर्धा इतक्या कमी अवधीत झालेलं आहे सर. 5च दिवसात झाले. हे सुदेश शिंदे, रवी शेजवळ, अशोक लोंढे हे ज्यावेळेस माझ्याकडे आले आणि साहेबांकडे जायचं म्हणून सांगितलं आणि आपल्याला अशी स्पर्धा घ्यायची आहे तर आम्ही साहेबांकडे गेलो. एवढा मोठा घोळका पाहून साहेबांनी विचारलं का रे कशासाठी आले एवढे. तर साहेबांना सांगितलं असायची स्पर्धा आहे. पूर्वी आपण घेत होतो स्पर्धा तर पूर्वी इंडोर सगळे गेम घेत होतो आपण, सगळ्या स्पर्धा घेत होतो. तर साहेबांना कल्पना खूप आवडली. ते चांगलं आहे, काय तुम्हाला काय अपेक्षा आहे? म्हणजे काय नाही, तुमची परवानगी पाहिजे आम्हाला फक्त. साहेबांनी तात्काळ परवानगी दिली आणि बांधकाम विभाग आणि सगळ्या विभागाला आदेश करून सगळं यंत्रणा उभी केली. त्यामुळे साहेब जरी आले असतील त्यांचे आभार सगळ्यांनी मानलेच पाहिजे. आणि उपस्थित सगळे आपण आमच्या शब्दाला मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल मी या चषकाच्या आयोजनातर्फे मी सगळ्यांचे आभार मानतो. व क्रिकेट खेळाडूंचे पण आभार मानतो. ऊन जास्त झालेलं आहे. सगळ्यांना क्रीडा शिक्षक कोगळे सर हे नेहमीच आपल्याला सहयोग असतो. तर मी मान्य दराडे साहेबांना विनंती करतो की त्यांचा सत्कार आपण करायचा आहे. म्हणजे आपण सर्वजण खूप भाग्यवान आहात. ज्या भूमीमध्ये येण्याला एक दिवस यायला लोक किती लांबून येतात फक्त बाबांचं दर्शन घेण्याकरता. त्या भूमीमध्ये आपण जन्माला आहात आणि त्याच भूमीमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणार आहात. मला वाटतं की याच्यापेक्षा भाग्यवान मला वाटतं की इथंच कोणी नसणार आहे. त्याच्यामुळं एक आपल्या मनामध्ये पहिल्यांदा एक आपल्या ठासून पाहिजे की आपण सर्वजण भाग्यवान आहात. आम्ही तर काही दिवस राहणार, पुन्हा आम्हाला बदली होऊन जावं लागणार, परंतु आपण याच ठिकाणी पावनभूमीमध्ये राहणार आहे. प्रस्ताविकामध्ये सांगितलं की जीवनामध्ये खेळायला खूप महत्व आहे. खेळामध्ये फक्त खेळायचं असतं. खेळामध्ये जिंकलं त्याहून चांगलं, पण पहिलं खेळणं आवश्यक आहे. 5 दिवसामध्ये मी ह्या भूमीमधली जी ऊर्जा अनुभवली, थकवा हा वाटत नाही. आता आम्ही तिकडे महसूलमध्ये बरेच काम करतो, वेळी अवेळी बसतो, परंतु मनावर थकवा किंवा टेन्शन असतं तसं मला या बाबांच्या भूमीमध्ये जाणवलेलं नाही. आणि नेहमी असा आपल्या अंगामध्ये उत्साह असतो. तर मला वाटतं की हाच उत्साह आपल्या दैनंदिन कामामध्ये, भक्तांच्या सेवेमध्ये आणि एकूणच आपल्या कुटुंबाच्या, आपल्या सगळ्या शिर्डीच्या विकासाकरता आपण आपला हा उत्साह वापरावा. आणि एक शिर्डी जी आहे
विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.